नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशवासियांच्या कार्यामुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप. समाज विकासासाठी सत्तेचा उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं मार्गदर्शन. भारतीय जनता पार्टी हेच भारताचं वर्तमान आणि भविष्यही असल्याचा ठराव कार्यकारिणीत संमत. जगभरातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घाना देशात व्यक्त. 2015-16 मध्ये पहिल्याच 11 महिन्यात कांद्याच्या निर्यातीत 33% वाढ. डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं अन्य देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 8 गडी राखून दणदणीत विजय. मालिकाही जिंकली. आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. हवामान विभागाची माहिती. आता सविस्तर वृत्त. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मानसन्मान प्राप्त झाला असून जगभरात भारताचा दबदबा वाढला आहे याचं श्रेय तमाम देशवासियांच्या कार्याला जातं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अलाहाबाद इथं परिवर्तन सभेला संबोधित करताना ते आज बोलत होते. सर्व समस्यांवर विकास हेच उत्तर आहे असं सांगत विकासाच्या यज्ञात अहंकार, भ्रष्टाचार, घराणेशाही, अनैक्यता आणि जातीयवादाची आहुती द्यायला हवी असं ते म्हणाले. अगर विकास का यज्ञ तब सफल होता है जब उसमें अहंकार की आहुति दी जाए. विकास का यज्ञ तब सफल होता है जब भाई भतीजेवाद की आहुति देनी पड़े. विकास यज्ञ तब सफल होता है जब जातिवाद के जहर की आहुति दी जाती है. विकास का यज्ञ तब सफल होता है जब संप्रदाय के जहर की आहुति देनी पड़ती है. विकासवाद तब सफल होता है, विकास यज्ञ तब सफल होता है जब भ्रष्टाचार की आहुति हो जाए, गुंडागर्दी की आहुति हो जाए, अनैतिकता की आहुति हो जाए, बेईमानी की आहुति हो जाए, तब जाकर के विकास का यज्ञ आगे बढ़ता है. युवकांना त्यांच्या योग्यतेचा हक्क देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. जीवनमानात बदल हवा असेल तर विकासाच्या वाटा धराव्याच लागतील असं आवाहन पंतप्रधानांनी या सभेत केलं. केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचं मोठं प्रतिनिधित्व आहे. उत्तर प्रदेशात विकासासाठी सत्ता बदल हवा असेल तर तिथल्या जनतेचा सहभाग आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. सत्तेचा अहंकार कोणीही बाळगू नये. सत्तेचा उपयोग समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या भरभराटीसाठी व्हायला हवा असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भारतीय जनता पक्षाच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप आज मोदी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बदललेल्या जागतिक परिस्थितीत भारताला प्राप्त झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या संधीचं सोनं करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक क्षेत्रात वावरताना सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद्भावना आणि संवाद या 7 केंद्रबिंदूंनुसार पक्ष कार्यकर्त्यांचं आचरण आणि धोरण असायला हवं असं मोदींनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पार्टी हेच भारताचं वर्तमान आणि भविष्यही आहे असा ठराव या बैठकीत संमत झाला. 2019 मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं. देशातल्या इतर प्रादेशिक पक्षांची क्षमता मर्यादित असून काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष कमकुवत होत आहेत. अशावेळी केंद्रात आणि राज्यांमध्ये भाजपाच एक विश्वासार्ह पक्ष म्हणून उदयाला आला आहे असं यावेळी नमूद करण्यात आलं. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशाची आर्थिक प्रगती, राजकीय स्थिती तसंच परराष्ट्र व्यवहार या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. तसंच देशाची वर्तमान राजकीय स्थिती आणि आर्थिक विकासाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली. देशाचं राजकारण महत्त्वपूर्ण वळण घेत असताना पूर्वी कमकुवत असलेल्या क्षेत्रात केंद्र सरकार वेगानं पुढे जात आहे असं केंद्रीय वित्तमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अरुण जेटली यांनी सांगितलं. बैठकीच्या समारोपानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात देशानं अनुभवलेला धोरण लकवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नाहीसा झाला असून देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवान सुधारणा होत आहे असं जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तत्पूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला। केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षात विकासाला चालना देणाऱ्या योजना कार्यान्वित केल्या, त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। ग्रामीण आणि कृषी विकासाबरोबरच उद्योगांनाही केंद्र सरकारनं चालना दिली असं ते म्हणाले। विशेष रूप से पूरे दुनिया में इकोनॉमिक क्राइसिस अनेक देशों में चल रहा है और ग्लोबल इकोनॉमी एक बहुत बड़े दबाव में है। ऐसे स्थिति में हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आर्थिक नीतियों को हमने इम्प्लीमेंट किया है, उसमें भारत देश दुनिया का फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी के रूप में आज सिद्ध हुआ है। जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे। राष्ट्रपती सध्या आफ्रिकेतल्या घाना, आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत। घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। दहशतवादाला कुठल्याही सीमारेषा नाहीत, नागरी जगताच्या सामुदायिक प्रयत्नातूनच या समस्येवर मात होऊ शकते असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला। भारत गेल्या 3 दशकांपासून दहशतवादाचा सामना करत असून या संदर्भात घानाची चिंता समजू शकतो असं सांगून दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचा घानाला भक्कम पाठिंबा असल्याचं राष्ट्रपती म्हणाले। भारत आणि घाना यांच्यातले संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं एक संयुक्त आयोग स्थापन करण्याच्या निर्णयावर आज सहमती झाली। याशिवाय दोन्ही राष्ट्रांमध्ये 3 महत्त्वपूर्ण करार झाले। समाजाच्या शाश्वत विकासासाठी महिलांचा सामाजिक आर्थिक विकास होणं आवश्यक आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते। मेक इन महाराष्ट्र, स्किल इंडिया, स्टँड अप इंडिया अशा विविध योजनांचा उपयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल असं राज्यपाल म्हणाले। दुष्काळी परिस्थिती, गरिबी यांचा परिणाम महिलांच्या विकासावर होतो असं सांगून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली। ॲक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावेळी आपले विचार मांडले। सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी आदित्य ग्रुप सेंटरच्या अध्यक्ष राजश्री बिर्ला, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, पिरामल फाउंडेशनच्या डॉ. स्वाती पिरामल, रेस्क्यू फाउंडेशनच्या अध्यक्ष त्रिवेणी आचार्य यांचा गौरव यावेळी करण्यात आला। मेक इन इंडिया हा उपक्रम देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याबरोबरच निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे असं प्रतिपादन परराष्ट्र सचिव ए. जयशंकर यांनी केलं आहे। श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हर्ष डिसिल्वा सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी मुंबईला भेट दिली, त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात जयशंकर बोलत होते। नवीकरणीय ऊर्जा आणि आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रात भारत भरीव कामगिरी करत असून देशांतर्गत वीज निर्मितीच्या क्षेत्रातही परदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोठी कामगिरी करत असल्याचं ते यावेळी म्हणाले। भारत हा व्यापारी, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टीनं उत्कृष्ट भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या कांद्याच्या निर्यातीत 2015-16 या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये 33% वाढ झाली असून कांद्याची निर्यात 2,362 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। गेल्या वर्षी ही निर्यात 1,771 कोटी होती। राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास प्रतिष्ठाननं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण 9,80,566 टन कांद्याची निर्यात झाली आहे। अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं गेल्या वर्षी देशभरात कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती, त्यामुळे कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात गेल्या वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये 2दा वाढ केली होती। मात्र कांद्याचे भाव पुन्हा कोसळल्यानं डिसेंबर 2015मध्ये सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य काढून टाकलं होतं। डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं इतर देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे। ते आज बंगळुरू इथं वार्ताहरांशी बोलत होते।
यासाठी केंद्र सरकारचं एक पथक म्यानमार आणि इतर देशात दौरा करून डाळींच्या आयातीसंबंधी चाचपणी करून निर्णय घेईल, असं पासवान यांनी सांगितलं. मागणी आणि पुरवठा यामधली तफावत कमी करून डाळींच्या किमती स्थिर राहण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले. यावर्षी देशात 170 लाख टन इतकं डाळीचं उत्पादन झालं असून दरवर्षी डाळीच्या देशांतर्गत मागणीत अंदाजे 10 लाख टन इतकी वाढ होते. त्यानुसार देशात यावर्षी 246 लाख टन डाळीची आवश्यकता भासेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं ही तफावत भरून काढण्यासाठी डाळींचा 1,13,000 टन इतका अतिरिक्त साठा केला आहे. तसंच राज्य सरकारांनाही डाळीच्या खरेदीचे आदेश दिले आहेत, असं पासवान यांनी सांगितलं. याशिवाय साठेबाजांवर कारवाईसारख्या उपाययोजनांमुळेही डाळीचे भाव हळूहळू कमी होत असल्याचंही ते म्हणाले. हजारो कोटी रुपयांच्या तांदूळ निर्यात घोटाळ्याचा तपास आता सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभाग करणार आहे. वर्ष 2014-15 मध्ये 2 लाख मेट्रिक टनहून अधिक उच्च दर्जाचा बासमती तांदूळ भारतानं इराणला निर्यात करण्यासाठी पाठवला होता. मात्र तो इराणमध्ये न पोहोचता सागरी मार्गे बेकायदेशीरपणे दुबईत उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी इराणमधून भारतीय निर्यातदारांना भारतीय चलनातच पैसेही चुकते केले गेले होते. या तांदूळाच्या दुबईतल्या वापराबाबत काही समजू शकलं नसून वस्तूंच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवायांसाठी निधी जमवण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी कारवायांसाठी हा निधी जमवला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूत्रांनी म्हटलं आहे. तांदूळ घोटाळ्यात पंजाब, हरियाणातल्या किमान 25 मोठ्या निर्यातदारांचा सहभाग असण्याची शक्यता असून गुजरातमधल्या कांडला बंदरातून हा तांदूळ निर्यात केल्याचा दावा सूत्रांनी केला असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. देशाच्या किरकोळ बाजारातल्या चलन फुगवट्याच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली असून गेल्या मे महिन्यात तो 5.76% इतका झाला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात झालेली वाढ हे प्रामुख्यानं अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या चढ्या दरामुळे झाल्याचं आकडेवारीत म्हटलं आहे. भाजीपाल्याच्या दरात मे महिन्यात जवळपास दुप्पट वाढ झाली असून तो 10.77% इतका झाला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 4.82% इतका होता. चलन फुगवट्याच्या दरातल्या वाढीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख दरांमध्ये कपात करणं अशक्य होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. साहित्यिक, पत्रकार, संपादक, वक्ते, चित्रपट निर्माते, नाटककार तसंच राजकीय व्यासपीठावर ज्यांनी मैदान गाजवलं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आज अत्रे यांचा 47वा स्मृतिदिन. या निमित्तानं आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी आणि अत्रे यांचे विचार आजच्या युगात कसे मार्गदर्शक ठरू शकतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आचार्य अत्रे यांनी साहित्याच्या अनेक प्रांतामध्ये मुसाफिरी केली. आज आपण एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून पत्रकार अत्रे यांच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीलाच मी आचार्य अत्रे यांच्या दिव्य स्मृतींना वंदन करतो. अत्रे हा माणूस असा होता की ज्यांच्या आपण जीवनातल्या कुठल्याही पैलूकडे पाहिलं तरी त्याच्यामध्ये आचार्य अत्रे यांच्या पाऊलखुणा दिसतात. म्हणजे साहित्य, संस्कृती, कविता, विडंबन, पत्रकारिता, वक्ता, आंदोलन किंवा राजकीय चळवळ या सर्व क्षेत्रांमध्ये आचार्य अत्रे यांनी कामगिरी बजावली. परंतु एक पत्रकार म्हणून मला त्यांच्या पत्रकारितेच्या कामगिरीकडे मला विशेष नजर टाकावीशी वाटते. आणि पत्रकार म्हणून आचार्य अत्रे खरोखरच प्रभावी होते. एक असा निर्भीड पत्रकार कसा असावा त्याचं दर्शन आचार्य अत्रे यांनी कायम करून दिलं. त्यांनी सुरुवातीला नवयुग साप्ताहिक काढलं आणि नवयुग साप्ताहिक हे खरं म्हणजे ताज्या घडामोडींबरोबरच साहित्याच्या वर सुद्धा साहित्याचं भान ठेवणार सुद्धा होतं. परंतु जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फोफावली तेव्हा या चळवळीला एक व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केलं. आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये म्हणजे 1957 ते 67-68 या 10-12 वर्षाच्या काळामध्ये मराठाने मराठी संस्कृतीमध्ये, मराठी समाज जीवनामध्ये खरोखरच खूप मोठी कामगिरी बजावली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आचार्य अत्रेंनी मराठाचा वापर केला. त्याचबरोबर स्वतःचे राजकीय विचार सुद्धा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्रेंनी या पत्राचा वापर केला. ते पत्रकार म्हणजे केवळ पत्रकार नव्हते तर ते एक संपादक होते आणि संपादकाचा ठसा हा त्यांच्या वृत्तपत्र असलाच पाहिजे ही त्यांची भावना होती. आणि त्या दृष्टीने मराठा म्हटलं की मराठाचे अग्रलेख
ही गोष्ट सगळ्यात जास्त जाणवतं. आजकाल असं असतं की वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख किंवा संपादकीय कॉलम असतो, ह्याची सुद्धा अनेकांना जाणीव नसते, परंतु मराठा हे त्याच्या संपादकीयासाठी म्हणून जाणलं जायचं, मानलं जायचं, आणि त्यासाठीच लोक ते वाचायचे. असा एक अत्यंत प्रभावी संपादक म्हणून आचार्य अत्रे यांची कामगिरी होती. ते एक राजकारणी पण होते. आजच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडनं काय घेता येईल त्यांना? ते राजकारणात होतेच. खरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ सुरू झाली तेव्हा आचार्य अत्रे यांनी खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये प्रवेश केला. त्याच्या आधी ते काँग्रेसचे सदस्य होते, त्या काळात सगळेच काँग्रेसचे सदस्य असायचे, त्यामुळे तेही होते, परंतु ते प्रत्यक्ष रिंगणात उतरले ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे, म्हणजे 1956 सालाच्या नंतर. आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे जे पंचप्राण मानले जायचे, या पंचप्राणांपैकी ते एक प्राण होते. म्हणजे त्याच्यामध्ये SM जोशी होते, कॉम्रेड डांगे होते, सेनापती बापट होते, केशवराव जेधे होते, तसेच आचार्य अत्रे हे एक संयुक्त महाराष्ट्राचे पंचप्राण होते. त्याच्यानंतर जे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष राजकारणामध्ये, म्हणजे विधिमंडळाच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केला. त्यांनी पुण्यामधून ते 2 वेळा निवडून आले. नंतर 67 साली त्यांनी मुंबईमधून लोकसेवेवर जाण्याचा पण प्रयत्न केला, परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. हे सांगण्याचं कारण असं की सतत लढत राहायचं, हा जो आचार्य अत्रेंचा बाणा होता, तो मला असं वाटतं की त्यांनी आजच्या राजकारण्यांनी हा घेतला पाहिजे. आणि हे लढत असताना आपण सत्तेमध्ये आहोत की आपण विरोधात आहोत याचा विचार न करता आपण सत्तेचा, त्या राजकारणाचा उपयोग जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कसा करता येईल हे त्यांनी सतत पाहिलं. त्यांची विचारांची मांडणी, त्यांची भाषा यावर तर त्यांचं प्रभुत्व होतंच. संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये करायचं भाषण आणि शिवाजी पार्कवरचं करायचं भाषण, या 2 ठिकाणी कसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलावं हे आचार्य अत्रेंकडून शिकावं अशी परिस्थिती. आणि मला असं वाटतं आजच्या राजकारण्यांनी हा एक धडा घेतला पाहिजे की कुठे काय बोलावं हे त्यांच्याकडून निश्चितच आपल्याला समजतं. त्यांना भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळालीच, पण अनेक विरोधकही निर्माण झाले. याबाबत काय सांग? आचार्य अत्रे हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. अनेक वाद त्यांनी स्वतः निर्माण केले आणि अनेक वादांना त्यांनी निमंत्रणही दिलं. किंबहुना मला असं वाटतं की सामान्य हवामानामध्ये ज्या काही लोकांना जगताच येत नाही अशा तऱ्हेचे आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व होतं. सतत ते वादामध्ये राहत होते आणि हे वाद राजकारणातले होते, हे वाद समाजकारणातले होते, हे वाद साहित्यातले होते, हे वाद त्यांच्या नाटकांमधले होते, नाटकांच्या विषयांमधले होते, नाटकाला दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल होते. अशा विविध वादांमध्ये आचार्य अत्रे हे कायम राहिले आणि मला असं वाटतं की ते त्यांना आवडायचं आणि हे वाद निभावून कसे न्यायचे हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे प्रतिपक्षावर कसा हल्ला करायचा आणि प्रतिपक्षाला कसं नामोहरम करायचं हे त्यांना निश्चित माहिती होतं. आणि त्यामुळेच आचार्य अत्रे हे आचार्य म्हणून हे सतत लोकांच्या ध्यानात राहिले. आचार्य जसं म्हणाला तसं ते शिक्षक आणि मुख्याध्यापक ही त्यांची खूप मोठी कारकीर्द होती. इंग्रजी, गणित आणि संस्कृत हे भाषा त्या शिकवायचे, तर याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे आचार्य अत्रेंची कारकीर्द ही शिक्षक म्हणूनच सुरू झाली. ते बारामतीत, सासवडला त्यांचा जन्म झाला आणि नंतर ते पुण्याला शिकले आणि त्यांची मूळ महत्वाकांक्षा ही शिक्षक होण्याची होती. ते शिक्षक बनले, ते मुख्याध्यापकही बनले आणि शिक्षणाविषयीचं अधिक प्रशिक्षण आपल्याला मिळावं, शिक्षक कसं व्हावं याचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन, त्या काळामध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि ते परत आल्यानंतर तो विषय त्यांनी इकडे त्या पद्धतीने त्यांनी वागायचं ठरवलं. आपलं शिक्षकीपण हे अधिक चांगलं व्हावं म्हणून त्यांनी नवयुग वाचनमाला नावाचं वाचनमाला सुरू केली. हेतू हा होता की लहान मुलांच्या, शाळकरी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांच्या मनावर कुठले विषय प्रभाव टाकतील, कुठल्या विषयांची त्यांना माहिती असणे गरजेचं आहे आणि कुठल्या विषयांमुळे त्यांच्या जीवनाला एक शिस्त लागेल किंवा दिशा मिळेल याचा विचार करून त्यांनी नवयुग वाचनमाला चालवली. मला असं वाटतं ही मराठी शिक्षण संस्कृतीला मिळाली खूप मोठी देण होती. कारण त्यांच्याच वाचनमालेमुळे बहिणाबाईंसारख्या कवयित्रींचं ज्ञान हे
पुढे आलं, किंवा चोखा मेळासारखा संत हा शालेय विद्यार्थ्यांना माहीत झाला. अनेक संत कवी त्यांच्यामुळे माहीत झाले. आणि त्याचबरोबर अनेक त्या काळातले आधुनिक म्हणजे रविकिरण मंडळ असेल किंवा त्यासारखे जे मंडळाचे जे कवी होते हे जनतेच्या समोर आले, विद्यार्थ्यांच्या समोर आले. आणि त्यांच्याविषयीची त्यांनी केलेली भाष्य जी आहेत नवयुग वाचनमालेत ही अतिशय वाचनीय आहेत. तो मुळात हाडाचा शिक्षक होता आणि त्यांचे हाडाचं शिक्षण पण हे केवळ त्यांच्या नवयुग वाचनमालेत त्यांच्या शिक्षणात शालेय शिक्षणाच्या कामगिरीतच नव्हे, तर त्यांनी संयुक्त मराठी चळवळ ज्या पद्धतीने चालवली, मराठा ज्या पद्धतीने चालवला किंवा विधिमंडळात ज्या पद्धतीने काम केलं, या सगळीकडे त्यांच्यातला शिक्षक हा जागा होता हे दिसत राहतं. ते उत्तम नाटककार म्हणजे साहित्य क्षेत्रातली अनेक शिखरं त्यांनी पादाक्रांत केली असं म्हणता येईल. चित्रपटांमधली त्यांची कारकीर्द आहे. करेचं पाणी सारखं आत्मवृत्त ते लिहितात, तर याविषयी काय सांगा? तो साहित्य हा आचार्य अत्रेंच्या जीवनातला एक वेगळाच पैलू होता. त्यांनी अनेक सुंदर लेख तर लिहिलेच, त्यांनी खूप चांगल्या कविता लिहिल्या, त्यांनी चित्रपटाची गीतं लिहिली, त्यांनी झेंडूची फुले नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या विडंबन गीतांचा समावेश आहे. आणि हे विडंबन करताना ते शब्दांचं विडंबन नव्हते करत, तर किंवा अर्थाचंही विडंबन करत नव्हते, ते त्या कवीच्या प्रवृत्तीचं विडंबन करत होते. अशा तऱ्हेची विडंबनं त्यांनी लिहिली आणि ते अतिशय मनोज्ञ आहेत त्यांची विडंबनं वाचणं. त्याचबरोबर त्यांनी नाटकं लिहिली. नाटककार आचार्य अत्रे हा एक वेगळा बोलण्याचा विषय. त्यांनी घराबाहेर नावाचं नाटक लिहिलं, साष्टांग नमस्कार हे विनोदी नाटक लिहिलं, मोरूची मावशी हे खरं म्हणजे त्यांनी एका इंग्रजी नाटकाचं केलेलं अडॉप्शन आहे, परंतु ते इतकं सुंदर चाललं. प्रीती संगम हे संत सखू हिच्यावरचं त्यांनी नाट्य लिहिलं. त्यावर लग्नाची बेडी हा एक अत्यंत विनोदी अशा तऱ्हेचं त्यांनी नाटक लिहिलं. त्या काळातल्या बुवाबाजीवर प्रहार करणारं बुवा तेथे बाया हे त्यांचं नाटक खूप होतं. आणि राजकारणावर टीका करणारं मी मंत्री झालो हे नाटक, अशी अनेक नाटकं त्यांनी लिहिली. आणि त्याच्यापेक्षा आचार्य अत्रेंची सगळ्यात मोठी कामगिरी ही की साने गुरुजी त्यांच्या आईच्या विषयी लिहिलेल्या वृत्ताचा कथांचा जो संग्रह होता श्यामची आई, याच्यावर त्यांनी त्याच नावाचा चित्रपट आणला. आणि श्यामची आई हा चित्रपट त्यांनी सुंदर तर केलाच, त्याच्यामध्ये वनमालाबाई असतील किंवा वझे असतील यांनी खूप चांगली कामं केलीच. अत्रेंना त्या काळामध्ये चित्रपट दिग्दर्शनाचा फारसा अनुभव नव्हता, परंतु त्याचं दिग्दर्शन केलं, त्यातली काही गाणी सुद्धा त्यांनी लिहिली आणि या चित्रपटाला खूप चांगलं यश मिळालंच. परंतु पहिला राष्ट्रीय सुवर्णकमल हा राष्ट्रीय पुरस्कार हा मराठीला आचार्य अत्रेंच्या श्यामची आईमुळे मिळाला. आचार्य अत्रे यांच्यावरती बोलायचं तर वेळ खूप हवा आपल्याकडे, पण आता तो या क्षणी कमी आहे. आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील क्रिकेट मालिकेतल्या हरारे इथे झालेल्या आजच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 8 गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेनं विजयासाठी भारतासमोर 127 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अवघ्या 2 गड्यांच्या बदल्यात 27 षटकातच भारतानं हे लक्ष्य गाठलं. अंबाती रायडूनं सर्वाधिक नाबाद 41 धावा ठोकल्या. करुण नायरनं 39 तर लोकेश राहुलनं 33 धावा केल्या. झिम्बाब्वेचे 3 गडी बाद करणारा चहल सामनावीर ठरला. आजच्या विजयाबरोबरच भारतानं 2-0नं 3 सामन्यांची मालिकाही जिंकली. हवामान. देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं चांगली गती घेतली आहे. केरळमध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसानं कहर केला असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आलापुषा आणि कोल्लम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी आणि तिरुनेलवेलीमध्ये जोरदार मोसमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असली तरी मान्सूनच्या आगमनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉ. शुभांगी भुते यांनी याबद्दल दूरदर्शनला दूरध्वनीवरून माहिती दिली. आता वाऱ्यांचा जोर बघता पावसाची क्षमता थोडीशी कमी झालेली आहे. वारे जे उत्तरेकडून येत आहेत, नॉर्थरली येत आहेत, त्याच्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या ते अटकाव करत आहेत. त्याच्यामुळे तो मान्सून कर्नाटकामध्येच अटकलेला आहे. तळ कोकणामध्ये पोहोचण्यासाठी अजूनही थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. सर्वसाधारणतः 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. आणि कोकणामध्ये तरीही पावसाचा जोर तसाच राहिलाय. पुढच्या 1-2 दिवसामध्ये तर कोकणामध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये बघता अजून जोपर्यंत कोकणात येत नाही तोपर्यंत अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि सध्या तरी वाऱ्यांचा जोर कमी झाल्यामुळे ही प्रतीक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 29, नागपूर 43 आणि 28, पुणे 33 आणि 25, औरंगाबाद 38 आणि 25, नाशिक 35 आणि 25, कोल्हापूर 28 आणि 23, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 36 आणि 25, अमरावती 40 आणि 28. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशवासियांच्या कार्यामुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप. समाज विकासासाठी सत्तेचा उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं मार्गदर्शन. भारतीय जनता पार्टी हेच भारताचं वर्तमान आणि भविष्यही असल्याचा ठराव कार्यकारिणीत संमत. जगभरातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घाना देशात व्यक्त. 2015-16 मध्ये पहिल्याच 11 महिन्यात कांद्याच्या निर्यातीत 33% वाढ. डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं अन्य देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 8 गडी राखून दणदणीत विजय. मालिकाही जिंकली. आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. हवामान विभागाची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.